या ठिकाणी बाबाच्या स्वागत सुरू आहे. माझी अनुभव आहे, माझ्या वडिलांना परमेश्वर होते. हेलो गाइस, तो वेलकम बैक यूट्यूब माई चैनल न्यू ब्लॉग. तो क्या बोलती है पब्लिक, कैसे हो आप लोग? तो भाई आज की वीडियो बन रही है अपनी तारनी गांव में वीडियो, क्योंकि वहाँ पे है भाई सेवक सम्मेलन. तो अपने गांव से पकड़ लो 2 किलोमीटर है. तो भाई यहाँ से मैं अभी जाने वाला हूँ, क्योंकि नहीं कि मेरे को अभी मैंने पूछा था फ़ोन करके, तो भाई रैली निकल चुकी है तो वहीं पे जाऊँगा. तो भाई एक बात कहूँगा जाने से पहले, लाइक ना सब्सक्राइब दबा के ठोक देना. तो भाई यार लाइक करने में कुछ पैसे लग रहे क्या आपको? नहीं ना? तो कर देना ना. लग रहे क्या? नहीं ना? तो भाई कर दो. भाई आज की वीडियो में शायद मैं उतना ना बोल पाऊँ, क्योंकि डीजे रहते हैं. तो भाई तुमको तो मालूम है अपने पास माइक नहीं है तो आवाज़ आएंगी नहीं. तो भाई अब निकलता हूँ फिर, ठीक है. तो भी कहेगा
सुंदर अशा लेझिमच्या नृत्यामध्ये पाहुण्यांचं या ठिकाणी मंचावर एकतर आगमन होत आहे. सर्व प्रथम पाहुण्यांचं एकदा जोरात टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. सर्व टाळ्या वाजवून पाहुण्यांचं स्वागत करावं. टाळ्या वाजवून सुंदर असा लेझिमचा नृत्य या ठिकाणी सुरू आहे आणि पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. स्वागत सुरू आहे. या ठिकाणी बाबाचं पुष्पमालेने स्वागत होत आहे. बरोबर पुरे नील चाललेलं आहे. एवढं ड्रोन कोणाची आहे का?
या ठिकाणी आईचं स्वागत सुरू आहे. एक पहिले बाजू त्याच्या वाटत मीटिंग लागली आहे. भगवंताला बाबाला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. या ठिकाणी भगवंताचं बाबाचं आईचं या ठिकाणी स्वागत झाले. सुंदर असा तुळजापूर या परिसरातील मुलींच्या द्वारे या ठिकाणी सुंदर असा नृत्य सादर होत आहे. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर पाणी आणि अगरबत्ती कापूर घेऊन मारुतीची आंघोळ केली आणि प्रदर्शना काढू लागले. परमेश्वराला सांगितलं की हे परमेश्वरा, या मुलीला एकदा जीवदान द्या, नाहीतर आपल्यामध्ये मला विलीन करा. परमेश्वरानं तो शब्द ऐकला बाबाचा. तर जसा बाबानं त्या परमेश्वराचा शब्द ठेवला त्या मुलीसाठी, तर त्या मुलीच्या अंगाचे रक्त आणि खून पूर्ण नाहीसे झाले आणि त्या मुलगी अंगणामध्ये खेळायला लागली. तर बाबाला त्या मुलगी दिसली. तर निघला हो, शब्दाला काढायचं नाही हो. निघल्यानंतर माझे आमचे भीमरावजी सोनटक यांना म्हटलं की नाही, मी भाऊ साहेबाच्या गावाला जायचं आपल्याला, तू एक काम करशील का, तुझ्या जे बाईक आहे त्याच्यामधलं 2 निपाचं पेट्रोल माझ्या बाईकमध्ये टाकशील का. तर म्हणते हो, आपण 100 रुपयाचं भरून देऊ तुझ्याकडे. तिथं गेल्यानंतर आम्ही कार्यक्रमामध्ये गुंग झालो. भल कार्य पाहून खूप चांगलं सुंदर असं वाटलं आणि आमची विचारच बदलून गेले. तिथून म्हणजे माहीतच नाही, कळलंच नाही की आता घराकडे आम्ही गाडी नेऊन जेव्हा निघलो
तर ज्या व्यक्तीला मी पेट्रोल मागणार होतो, आमचे भीमराव हजर आहेतच, ते सांगतील खरी की खोटी म्हणून. तर ज्यांना मी पेट्रोल मागायचं होतं, परिस्थिती अशी आली होती की त्यांनीच मला पेट्रोल मागितले. त्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं नव्हतं, त्यांनाच मी एकनी पेट्रोल दिलं. हलसण्याची गोष्ट म्हणजे पहा परमेश्वराची कार्य किती मोठे जोरदार आहे. आणि आपण काय करतो, आपण काय करतो, सत्य मर्यादा प्रेम शेवकामध्ये एकता, कुठं गेली आहे एकता. खूप दररोज सकाळी सायंकाळी प्रार्थनेमध्ये वचनबद्ध होतो, कुठं गेली आहे एकता. मला तर वाटतं माझ्यातच एकता नाही तर काय दुसऱ्याला मी एकता सांगणार आहे. आपली एकता कुठं गेली आहे, आपली एकता कुठं हरवली आहे हे आपल्याला शोधायचं आहे. त्याच्यावरती एक छोटस मन आहे की बाबा की तारीफ करू कैसे मेरे शब्द में इतना जोर नहीं, बाबा की तारीफ करूं कैसे मेरे शब्द में इतना जोर नहीं. अरे सारी दुनिया में जाके ढूंढ लेना मेरे बाबा जुमदेव जी जैसा और कोई नहीं, मेरे बाबा जुमदेव जी जैसा और कोई नहीं. को वचन दिया बाबा जुमदेव को वचन दिया, दे दिया रे जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे. धन्यवाद, नमस्कार. त्या वेळेसपासून भगवंत आपल्याशी जुळला आणि भगवंतासोबत जुळल्यानंतर आज समाजामध्ये आपल्याला ओळख मिळाली. तर माझं तेव्हापासून स्वप्न होतं की आपण काही ना काही भगवंतासाठी करायला पाहिजे, की आपण आपल्याला भगवंत न म्हणता सगळ्या गोष्टी देत होता. त्या पितळता मग या जमिनीचा जेव्हा सौदा झाला तेव्हा इथल्या तारणी परिसरातील सेवक लोकांनी म्हटलं आपल्याला इथे जनरल हवन करायचं आहे. तर मी म्हटलं पहा आता बाबाचा वेळ आलाय, आपल्याला आपले बाबाचे कार्य करण्याचा वेळ आलाय. त्या पितळता मग मी विचार केला की नाही बाबाची इच्छा आहे तर आपण इथेच करू. तर त्या म्हणण्याने सेवकाच्या सोबत राहण्याने आपल्याला कळलं की भगवंत सुद्धा कुठेतरी आपली पण परीक्षा घेते की आपण या कार्यक्रमामध्ये कसं हे करू शकतो की नाही करू शकत हे भगवंत सर्वप्रथम पाहू शकतो. पण जेव्हापासून भगवंताच्या या कार्यात जुळलो, भगवंताच्या कार्यासाठी कधी माझ्या तोंडातून नाही शब्द निघाला नाही. आणि मी प्रत्येक याच्यामध्ये फुल नाही तर फुलाची पाकळी आपल्याकडून व्हायला पाहिजे त्यापेक्षा कार्य करत राहतो. भगवंतांनी अनेक अनुभव असे दिले आहेत, त्या अनुभवातून नेहमी शिकायला मिळते. भगवंताच्या चरणी एकच आहे की भगवंता मी आपण दिलेल्या नियमावलीनुसार सत्य मर्यादा प्रेम आणि तत्व शब्दावर मी परिपूर्ण तर चालत नाही. कारण बाबांनी म्हटलं आहे परिपक्वता असेल त्यालाच तो अधिकार आहे की या माईकवर बोलण्याचा. बाबा परिपक्वता तर माझ्यात नाही आहे, पण मी पूर्णपणे प्रयत्न करीन भगवंता की तुमचे तत्व शब्द नियमावर मी पूर्णपणे चालेल आणि समोरचं माझं भवितव्य त्या तत्व शब्दावर राहून मी सदा भगवत कार्याच्या याच्या प्रचार प्रसारामध्ये कार्य करीन. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द संपवितो. सर्वांना माझा नमस्कार. दुःखही आम्हाला जागृत नाही. माझे अनुभव आहे, माझ्या वडिलांना पण व्यसन होते. आम्ही त्या व्यसनाच्या आहारी ओढे गेल्यामुळे छान 9 वर्षी मानव धर्मामध्ये आलो आणि त्या दिवसापासून आम्हाला कुठल्याच प्रकारचं दुःख आलं नाही असं नाही. आले आपल्या सर्वांना माहिती असेल कशा प्रकारे मी सांसद म्हणून जेव्हा आपल्या समोर बोलत आहे, खासदार म्हणून बोलत आहे, तर खासदार बनायची कहाणी आपल्या सर्वांना माहिती आहे. कशा प्रकारे माझ्या पत्नीला तिकीट मिळाली, कशा प्रकारे त्यांच्या व्हॅलिडिटी कॅन्सल झाला, पण तेवढं सर्व दुःखातूनही मला उमेदवारी मिळाली आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, भावांच्या आशीर्वादामुळे, सर्व जनतेच्या आशीर्वादामुळे मी खासदार म्हणून आपल्या समोर बोलत आहे. हेच हा अनुभव आहे. कारण दुःख येणार आहे पण न घाबरता आपला विश्वास एवढा प्रगट असायला पाहिजे की माझ्या बाबावर विश्वास आहे, माझ्यासोबत काही वाईट होऊ शकत नाही. कारण मी तत्वशब्द नियमाच्या पालन करतो. मी माझ्या मार्गाच्या माझ्या मंडळाच्या सांगितल्यानुसार वागतो चालतो. तर मला काही होऊ शकत नाही. जे माझ्या नशिबी असेल, माझ्या कर्मावर मी कमवलं असेल ते माझ्यापासून कोणीच मिळवू शकत नाही. हा असा प्रकट विश्वासही आपल्यामध्ये असायला पाहिजे. ज्यावेळेस आमच्या दुःख आलं त्यावेळेस आम्हाला ऑफर्स आल्या की तुम्ही ह्या पक्षात जा, त्या पक्षात जा, त्या तिथं जा, इथं करा. तर आम्ही डगमगलो नाही. आम्हाला आमच्यावर विश्वास होता, बाबावर विश्वास होता. जर आम्ही सरकारने केलं आहे, आमच्या काम चांगले आहे तर आम्हाला जे मिळायचे असेल इथेच मिळेल. तर तो विश्वास आपल्यामध्ये असायला पाहिजे. थोडंसं दुःख आला तर मग आपण आमचा विश्वास डगमगतो.
जब तो विश्वास डगमगला तर मग ती ताकद आपल्यामध्ये नसते. जर ताकद झाली देवही आपल्याला देणार आहे. भगवंत परीक्षा घेते की तुम्ही किती सक्षमपणे आपल्या तत्वशब्द निर्माण उभे असतात. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे आणि सूचना पण आहे की ज्याप्रमाणे आधुनिक आपली आई मातोश्री वाघाची आई त्यांना सुद्धा माझ्या प्रणाम. तसेच या मंचगावसाठी पूजा परमात्म्याचं मंडळाचे अध्यक्ष रवींद्रभाऊ गाजने त्यांना सुद्धा माझ्या प्रणाम. तसेच उद्घाटक म्हणून आपले राऊत काकाजी यांना सुद्धा माझ्या प्रणाम. तसेच परमपूज्य परमात्मा यांना माझ्या प्रणाम. हेमराजी श्रीकर संचालक यांना सुद्धा माझ्या प्रणाम. रमेशजी नकाते यांना सुद्धा माझ्या प्रणाम. नरेंद्रजी मेहर माजी सचिव यांना सुद्धा माझ्या प्रणाम. जगन्नाथजी सोनकुसरे काकाजी यांना सुद्धा माझ्या प्रणाम. घेऊन राहिल्या का काय करता विचार चालू है ना घ्यायचा. तो गाइस ज़्यादा दुकान नहीं है यहाँ पे अभी. बस यहाँ पे 3 सवा 3 होंगे. 10 15 20 हो गया. 20 के ऊपर में नहीं है दुकान. आए नहीं है ज़्यादा. लेकिन मैदान बहुत काफ़ी बड़ा है यहाँ पे. मैदान इतना बड़ा है कि भाई यहाँ पे आराम से अभी और 50 भी दुकान आ जाते तो आ जाते मुझे जगह में. लेकिन जगह नहीं है. चलो अभी नाश्ता करना है अपने को. तो भाई अभी पहले थोड़ा सा घूम फिर कर लेते हैं. 15 कोटी घूम राहिला तुम्ही. अबे काही चारा ना मैं मला. चल चल नाही माझ्याकडे पाहिजे ना. चल चल तेरे को चड्डी दिला दे. चड्डी आहे माझ्याकडे. तुम्ही मला खाऊ चारा बघता. पाणीपुरी काढून द्या. हे चाहिए क्या आपको. साला लाल पोरा भरायचा घालणार आहे का. चला काय चारता गाइस दाबिल्ली खा रहे हैं बड़े मजे के साथ में. 15 रुपये हाफ. भाई कम कर बोले तो नहीं किया उसने. बहुत जिद्दीला था भाई. तो 4 हाफ लिए. ये देख लो इधर खाना चालू है. तो भाई अभी नाश्ता एंजॉय करते हैं. हे पण यार साला इज्जत डाउन कर रहा है हमारा. गाइस तो अभी चर्चा बैठक खत्म हो चुकी है. तो भाई अभी खाना खाने के लिए लाइन देखो भाई. जैसे चर्चा बैठक खत्म हुआ भाई प्रार्थना हुआ रात का. तो भाई जो पब्लिक अभी खाने के लिए टूट पड़ी है ना. तो भाई देखो कर दी. देखो पब्लिक देखो भाई. एक ही लाइन नहीं है उस पार भी 6-7 लाइन होंगी. तो भाई यहाँ पे चाय बट रही है. तो अभी चाय पीने वाले हैं. तो वो भी एक सेवक ही है. तो अपने तरफ से वो चाय पिला रहे हैं. तो मैं ले लेता हूँ वो चाय. असं का म्हणता वो. हाँ हो तुम्ही जे दूध नाही लेना चाय. अरे चेहरा का मग वेळच नाही पाहिले. लगे तो 2 वेळा आलो चाय पे आले. हो चल ठीक आहे मग. चाय ले तिसरी वेळ भैया. अबे यार ये ले आता. तो गाइस हमने यहाँ पे अभी पानी की बंदोबस्त करके रख दिया है. मुझे स्टैंड लगाया गया. मुझे भरली वाली पाहिजे. ठीक है. तो गाइस अभी हम करते हैं बंद क्योंकि यहाँ पे पानी का कैन रखना पड़ता है खाली होने के बाद में.
डान्स करत आहोत गाइस अभी बंद होने वाला है तो भाई अभी अब चलते हैं, बस आखिरी का 1-2 गाने बजते हैं भाई, बंद भी कर दिए तो भाई आज के लिए इतना ही। तो भाई चलते हैं अभी घर जा रहा हूँ। पंकज को देख रहा हूँ भाई, पंकज नहीं दिख रहा मेरे को क्योंकि बाइक की चाबी उसके पास है, आ गया लगता है। तो भाई घर जा रहा हूँ भाई, आज के लिए इतना ही, बाय, मिलते हैं दूसरी वीडियो में फिर।